नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजी व्याकरणातील महत्त्वाचा टॉपिक टाइप्स ऑफ नाउन्स म्हणजेच नामांचे प्रकार शिकणार आहोत. नाउन म्हणजे एखाद्या व्यक्ती, ठिकाण, प्राणी किंवा वस्तूचे नाव. उदाहरणार्थ बघूया राम, मुंबई, डॉग, बुक. आता साध्या शब्द सांगायचं झालं तर जे आपण नावाने ओळखतो ते नाव असतं. आता नाउनचे मुख्य 5 प्रकार आहेत. प्रॉपर नाउन, दुसरा आहे कॉमन नाउन, तिसरा आहे कलेक्टिव्ह नाउन, चौथा आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन आणि पाचवा आहे मटेरियल नाउन्स. आता आपण प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या स्लाइडमध्ये पाहूया. पहिला प्रकार आहे प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूचे नाव. त्याचे उदाहरण बघूया. राम, इंडिया, मुंबई, संडे. आता प्रॉपर नाउन हे नेहमी कॅपिटल लेटरने सुरुवात होते. तर दुसरा प्रकार आहे कॉमन नाउन, सामान्य नाव. उदाहरणार्थ बॉय, सिटी, टीचर, डॉग. तर हे स्पेसिफिक नसते, फक्त एखाद्या प्रकारची वस्तू किंवा व्यक्ती दर्शवते. त्यानंतर आपण तिसरा प्रकार बघूया, कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउनचं व्याख्या बघायची झाली तर जे ग्रुपने असतं त्याला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. उदाहरणार्थ टीम, क्लास, आर्मी, बंच. हे एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या समूहाला दर्शवते. आता त्यानंतर आपण चौथा प्रकार बघूया, अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? गुण, भावना किंवा कल्पना दर्शवणारे नाव. त्याचं उदाहरण बघूया. हॉनेस्टी, लव्ह, हॅपीनेस, ब्रेव्हरी. ह्याला आपण स्पर्श करून पाहू शकत नाही. आता शेवटचा प्रकार बघूया, मटेरियल नाउन म्हणजे ज्या पदार्थापासून वस्तू बनतात त्या पदार्थाची नाव. आता उदाहरणार्थ गोल्ड, वॉटर, आयर्न, वूड. ही आहेत मटेरियल नाउनची उदाहरणे. तर मित्रांनो, आज आपण शिकलो प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन्स. हे आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इंग्लिश ग्रामरची मजा घेण्यासाठी आमच्या चॅनलला जॉइन व्हा. थँक यू.